हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो माझं नाव आहे मोनिका सिनलकर. सो आजचा ब्लॉग असणार आहे की माझ्याकडे कोणत्या कोणत्या टाईपचे ड्रेसेस आहेत. सो विदाऊट एनी फर्दर ड्यू लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ड्रेसेस इथे बेडवरती काढून ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. सो मी ते प्रॉपर ऑर्गनाईज करून घेते, एकावर एक ठेवून घेते, देन मला दाखवायला पण इझी जाते. आणि हिअर इज अ फर्स्ट ड्रेस. तर हा ड्रेस मे बी खूप जणांनी बघितलाच असेल. मिंत्रावरती खूप ट्रेंडला होता म्हणून मी घेतलेला नाही आहे. ॲक्च्युली मला खूप आवडला होता म्हणून मी हा ड्रेस मिंत्रावरून ऑर्डर केला होता 1500ला. जर माझ्याकडे लिंक असेलच माझ्याकडे लिंक, तर मी नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो सो बघू शकता तुम्ही त्याची डिझाईन अँड स्लीव्स. असं घेर आहे त्याला. ओढणी पण मला खूप आवडली, प्रॉपर कॉटनची, त्याच्यामुळे खूप मस्त वाटते ती. आणि त्याला असे गोंडे आहेत आणि खूप मोठी आहे ॲक्च्युली ओढणी. हा पायजमा, हा पण खूप छान आहे कॉटनचा. आवाज माझा कसा येतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सेकंड ड्रेस आहे तो हा पिस्ता कलर आहे ह्याचा. सो हा पण मला खूप आवडला. हा माझ्या पप्पांनी मला लास्ट बड्डेला गिफ्ट केला होता. हा पण पप्पांनी मला सांगितलं होतं कुठून आणलं. ठाण्यावरून गावदेवी मंदिरच्या जवळ एक शॉप आहे, तिथून आणला होता. मला शॉपचं आता नाव नाही आठवते, बट तुम्ही जर तिथे गेला ना गावदेवी मंदिराजवळ, तर तुम्हाला तिथे बरेचसे शॉप दिसतील. आणि गावदेवी मंदिरच्या बाजूला एक मोठं मार्केट आहे जिथे भाजीपाला वगैरे अँड असे वेगवेगळ्या टाईपचे टॉप, ड्रेसेस, वन पीसेस सगळं भेटतात. तिथे पण खूप छान छान ड्रेसेस आहेत. तिथून पण मी काही ड्रेसेस घेतलेले आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. सो हा पण मी तिथून घेतलेला आहे एका शॉपमधून. म्हणजे पप्पांनी घेतलेला आहे पिस्ता कलरचा, जो की मला खूप आवडला. हा असा आहे स्लीवलेस आणि ह्याचं पण मटेरियल खूप छान आहे. अँड हा लास्ट साईजमध्ये घेतला होता, थोडासा मला अल्टर करावा लागला. सो तुम्ही बघू शकता कसा वाटतो हा. अँड ह्याच्यावरचा पायजमा हा पण मस्त आहे, कॉटनमध्ये. ह्याला असं खाली बॉटमला थोडीशी डिझाईन आहे, छान. ह्याच्यावरची ओढणी तर खूप सुंदर आहे, नेटची आहे, खूपच छान वाटते. सो मला ओढणीमुळे पण हा ड्रेस खूप आवडला आणि ह्याच्या कलरमुळे पण हा ड्रेस खूपच आवडला. अँड येस, हा आहे माझा थर्ड ड्रेस. व्हाईट कलर, व्हाईट अँड थोडा लाईट पिंकची थोडी डिझाईन आहे ह्याला, जे की तुम्ही इथे बघू शकता. हा पण मला खूप आवडतो, खूप छान दिसतो. हा पण स्लीवलेस आहे आणि पाठी अशी नॉड आहे बांधायला. सो ह्याचा कपडा कसं म्हणताय, काय शिफॉनमध्ये आहे ह्याचा कपडा. ॲक्च्युली खूप असं सिल्की टाईप आहे. सो हा पण ड्रेस खूप छान आहे, हा पण मला खूप आवडतो. ह्याला आय थिंक 3 वर्ष झाले. ह्याला 3 वर्ष झाले त्या ड्रेसला, पण ह्याचं मटेरियल अजूनही आहे तसंच आहे. आणि हा देखील ड्रेस मी गावदेवी मंदिराजवळूनच घेतला होता. अँड त्याच्या घरचा पायजमा, सो तो असा आहे, काइंड ऑफ एकदम बघू शकता. एक असं पूर्ण पायजमाला असा घेर येतो. सो हा इतका सुंदर वाटतो ना. ह्याच्यावरती जर ब्लाऊज वेअर केला व्हाईट कलरचा, तरी हा एकदम मस्त वाटतो. मी ह्याच्यावरती एक ब्लाऊज मॅच केला होता नेव्ही ब्ल्यू आणि पिंक कलरचा. तसं मी फोटो ॲड करेल, जर असेल माझ्याकडे, असणारच ऑब्व्हियसली, तर मी फोटो ॲड करते. सो हा त्याचा पायजमा आहे. झाले एवढा मस्त घेर आहे ना, खूप छान. ही आहे त्या ड्रेसवरची ओढणी. ही पण इतकी सुंदर आहे ना, व्हाईट आणि त्याच्यावरती असे पिंक कलरचे फ्लावर्स. खूप छान वाटते ही ओढणी पण, आणि ही पण खूप मोठी. नेक्स्ट आहे अगेन व्हाईट कलरचा ड्रेस. ह्याचे फुल स्लीव्ज आहे अँड सेम तसंच कपडा आहे शिफॉनचा, लाईक थोडा सिल्कीमध्ये. अँड हा थोडासा लॉंग आहे, नीच्या खाली येतो. आणि ह्याच्यावरती सुद्धा जसं की मी बोलले, त्या ड्रेसचा पायजमासुद्धा वेअर करू शकतो. आणि म्हणजे हा मल्टी यूज पायजमा आहे. ह्या ब्लाऊजवरती वेअर करू शकतो, व्हाईट कुर्त्यावरती वेअर करू शकतो, नेव्ही ब्ल्यू कुर्त्यावरती वेअर करू शकतो. तो हा पण ह्याच्यावरती जातो. आणि ह्याच्यावरचा पायजमा आता सध्या मी कुठे ठेवला मला आठवत नाही आहे. ह्याच्यावरचा पायजमा व्हाईट कलरचाच आहे. सो हा आहे नेक्स्ट ड्रेस, नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये. आणि हा पूर्ण पायापर्यंत आहे ॲक्च्युली, आणि फुल घेर येतो ह्याला. आणि ह्याच्यावरती हे जॅकेट आहे. आणि हे जॅकेट वेअर केलं ना तर खूप छान वाटतो. म्हणजे इथे असं जर सपोज पिन लावला तर खालचा घेर अजून उठून दिसतो, म्हणजे असा मोठा दिसतो. सो हे छान वाटतं. सो हा नेक्स्ट ड्रेस आहे हा
ह्याची एकदम फ्लॉरल प्रिंट आहे, सॉरी प्रिंट बोलते, ह्याची एकदम फ्लॉरल प्रिंट आहे. सो हा कॉटनमध्ये आहे. खूप छान वाटतो हा सुद्धा. आणि हा नी लेंथच्या वरतीच येतो हा ड्रेस. आणि ह्याच्या खालचा पायजामा जो आहे ना हा, आणि ह्याच्या खालचा जो पायजामा आहे ना तो खूप घेरदार आहे. तो पण मी दाखवते, कॉटनमध्येच ॲक्च्युली. हा ड्रेस पण ठाण्यावरून, मी सगळे ड्रेस ठाण्यावरून घेतले तर प्रत्येक. सो हा आहे त्याचा पायजामा. ह्याचा पण घेर खूप मोठा आहे, सो तुम्ही बघू शकता. ओके. अँड ह्याच्यावरचा दुपट्टा जो मला इतका स्टँड आला. सो ह्याच्यावरचा दुपट्टा जो की मला इतका आवडला नाही, खाली पडला होता, पायाने उचलून घेतला. खूपच पातळ आहे, बघू शकता. अँड हा नेक्स्ट ड्रेस मला खूप आवडतो व्हाईट कलरमध्ये, म्हणून नाही बट खरंच खूप छान दिसतंय. मोस्टली माझ्याकडे व्हाईट पिंक अशाच थोडे टाईपचे ड्रेसेस आहेत. खूप सुंदर आहे, एकदम सिल्क कपड्यामध्ये. साडीचा कपडा कसा असतो त्या टाईपचा आहे. ओके. सो हा आहे नेक्स्ट ड्रेस. ह्याचा कलर थोडा तुम्हाला वेगळा दिसेल, पण अगेन थोडा त्याच्यात पिंक, लाईट पिंक शेड आहे, रेडिश पिंक म्हणता येईल त्या टाईपचा शेड आहे. अँड हा ड्रेस मला माझ्या दाजींनी, म्हणजे माझ्या बहिणीने आणि दाजींनी गिफ्ट केला आहे जेव्हा मी त्यांच्याकडे गेले होते. सो हा आहे तो ड्रेस. काय बोलतात ह्या पॅटर्नला, नायरा पॅटर्न. येस, नायरा पॅटर्नचा हा ड्रेस आहे. हा पण मला खूप आवडला. हा मी एकदाच वेअर केला होता कारण की हा मला आत्ता जस्ट भेटला. येस, हा आहे त्याचा पायजामा. हा पण कॉटनचा आहे. सो मस्त आहे ड्रेस, कपडा वगैरे खूप छान आहे, उन्हाळ्यात घालण्यासारखी कपडे ती. अँड येस, त्याच्यावरचा दुपट्टा, अगेन दुपट्टा खूपच छान आहे, बघू शकता. ह्याला आहे ना फॉल बीडिंग करायची गरज आहे. मी बोलले ना, मी एकदाच घातला. बघू आता नेक्स्ट टाइम मी फॉल बीडिंग करून घेईल. सो नेक्स्ट ड्रेस आहे हा ग्रीन कलरचा. हा आम्ही दत्त जयंतीसाठी घेतला होता. आमच्या इथं दत्त जयंतीचा खूप मोठा प्रोग्राम असतो दारासमोर. सो मी तेव्हा हा ड्रेस घेतला होता. आम्ही सगळं गर्ल्स म्हणून सेम सेम घेतो, फक्त म्हणजे पॅटर्न सेम आणि कलर वेगवेगळे घेतो. सो मी ग्रीन कलरचा घेतला होता. माझ्याकडे फोटो असणार ना प्रत्येक ड्रेसचा, तर मी पॉपअप करेल. साडीचा शिवल्यासारखा वाटतो, बट आम्ही आयता घेतला होता, शिवून नव्हता घेतला. अँड ह्याच्यावरचा पायजामा असा दिसतो थोडा, काइंड ऑफ. आणि त्याला अशी बॉटमला डिझाईन आहे. अगेन इलेस्टिक आहे, इझी टू वेअर. हा आहे दुपट्टा. सो हा दुपट्ट्याची लेंथ ॲक्च्युली खूप मोठी आहे, बट असं काय बोलणार, असं खूप छोटा आहे. अँड इथे लास्टला दिसतं असं एकदम पैठणीचा काठ वाटतोय ना. साडीचं शिवलेलं आहे, बट मी नाही शिवून घेतलेला. दुकानात मी शॉपमध्येच हा ऑलरेडी फेवरेट ड्रेस आहे. हा पण मी मिंत्रावरून ऑर्डर केला होता. सो हिअर इट इज. ह्याला पण मस्त घेर आहे आणि हा पण लॉंग आहे, म्हणजे पूर्ण पायापर्यंत येतो. आणि हा पण कॉटनमध्ये आहे. सो हा ड्रेस स्लीवलेस आहे, बघू शकता तुम्ही. सो खूप सुंदर वाटतो. आणि बघताय तुम्ही, सिंपल आहे एकदम, कॉटनचा, म्हणजे ऑफिसला आपण घालू शकतो अशा टाईपचा आहे. अगेन ब्लॅकमध्ये, माझ्याकडे ब्लॅक ड्रेसेस आहे ॲक्च्युली, बट आता मी ते एवढेच दाखवायला मला कंटाळा आला. नंतर मी त्याचा अजून एक व्हिडिओ करेल. सो हा आहे ब्लॅक अँड नॉर्मल ऑफ व्हाईट कलरमध्ये. हा पण मी ठाण्याला गोल्ड टॉकीजच्या बाजूला एक गल्ली आहे ना, तिथे मी ॲड्रेस घेतला होता 650ला. सो ह्याचा कपडा पण कॉटनमध्ये आहे. अँड हा असा दिसतो काहीसा, अँड राऊंड नेकमध्येच आहे. अँड त्याचा दुपट्टा कॉटनमध्येच. अँड हा आहे त्याचा दुपट्टा, जो असा दिसतो. एकाच ड्रेसचा दुपट्टा मला आवडला नाहीतर सगळ्या ड्रेसचे दुपट्टे खूप सुंदर आहेत. आणि कॉटनचा दुपट्टा तर आपण गरमीमध्ये ॲज अ स्कार्फ म्हणून पण यूज करू शकतो, बिकॉज हे याने घाम शोषून घेतो. अँड हा आहे त्याचा पायजमा. हिअर इट इज. हा उलटाच आहे,
बट आता मला सरळ करायचा कंटाळा आला आहे. कॉटनमध्येच आहे. सो हा त्याचा नेक्स्ट ड्रेस आहे हा पोपटी कलरचा, जो की मी मिशोवरून घेतला होता. मी भरपूर जणांनी बघितला असेल हा ड्रेस मिशोवरून सॉरी भरपूर जणांनी हा ड्रेस बघितला असेल, कारण की मिशोवरती पण हा खूप ट्रेंडला होता. आणि ॲक्च्युली मला कलर कॉम्बिनेशन आवडलं. ह्याची ओढणी आहे ना पिंक कलरमध्ये, एक मिनिट, ही आहे त्याची ओढणी आणि ह्याचा पायजामा पोपटीच होता अँड ओढणी अशी. सो हे कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं म्हणून मी हा ड्रेस घेतला होता. अँड येस, ह्याचं जे आहे ना नेक वगैरे असं नव्हतं, स्लीवलेस नव्हता हा ड्रेस. तो मी हा ड्रेस ज्याने कोणी बघितला असेल मिशोवरती हा ड्रेस फुल स्लीव्सचा होता अँड येस राऊंड नेक होता, फुल इथपर्यंत होता. सो तो असं एकदम काय बोलतात ना, असं गुदमरल्यासारखं वाटत होता आणि असं लूक येत नव्हता. बट मला कलर आवडला होता म्हणून मी घेतला होता. सो मी गेले एका टेलरकडे अँड त्यांना बोलले की मला पुढून एक डिझाईन करून द्या अँड पाठून राऊंडच ठेवा, जसं की त्यांनी पाठून राऊंडच ठेवला आणि त्याला नॉड बांधून द्या, जेणेकरून हे जे आहे शोल्डर खाली नाही येणार. सो त्यांनी मस्त प्रॉपर एक पुढून पानाचा शेप दिला आहे अँड पाठून राऊंडच ठेवला आहे, जो की तुम्ही बघू शकता अँड त्याला नॉड लावले. सो हा ड्रेस घातल्यावरती छान वाटतो. सो ह्याचाही फोटो माझ्याकडे असणार आहे, मी तो तुम्हाला दाखवेल. सो हा होता मिशोवरून घेतलेला कॉटनचा ड्रेस. ह्याचा कपडासुद्धा छान लागलेला. सो हा आहे साडीचा ड्रेस. एकदम मी अनारकली टाईप शिवला आहे अँड हे आहेत त्याचे स्लीव्ज. मी त्यांना बोलली होती की मला हा पॅच रेड कलरचा पॅच इथे हवा, जेणेकरून ह्या फुल स्लीव्जला एक लुक येईल. अँड इथे थोडंसं त्यांना बोलले होते की इथे थोडंसं काय बोलतात त्याला, थोडासा पफिनेस द्या, असं फुगवा, जेणेकरून हा ड्रेस छान वाटेल, म्हणजे स्लीव्स छान वाटेल. सो येस, पुढून मी राऊंड नेक ठेवला आहे अँड सो येस, ड्रेसचा पूर्ण लुक तुम्ही बघितलाच असेल. हा असा दिसतो काइंड ऑफ. अँड येस, मी केस बांधले बिकॉज खूप जास्त गरम होत आहे. मग आता सो मी केस बांधूनच टाकते आणि फॅन बंद ठेवला, कारण की आवाज येत नाही व्हिडिओमध्ये. तुम्ही जेव्हा ऐकाल ना व्हिडिओ अँड बघाल ना, तुम्हाला समजेल की किती बारीक आवाज येतो. आता मी जेव्हा एडिट करेल तेव्हाच मला समजेल. बट थोडा एक अंदाज आला मला की आवाज थोडा कमी होता अँड एंडला मी हे असं केलं. सो इट्स ओके. सो हा ड्रेस असा दिसतो. नाही घेतला, याच्यावरती मी रेड कलरची, म्हणजे रेड नाही, मरून कलरची अशा टाईपची लेगिन्स मी वेअर करते. बिकॉज हा नीच्या खूप खाली, म्हणजे नी लेंथपेक्षा खूप खाली आहे, त्याच्यामुळे ती लेगिन्स एवढाच पाठ दिसतो. सो इतकं काय वाटत नाही की पायजामाच पाहिजे ह्याच्यावरचा. मी ह्याच्यावरचा पण फोटो इथे बाजूला कुठेतरी पॉपअप करेल. सो हा होता माझा लास्ट ड्रेस आणि ही होती त्याची ओढणी. ओढणी मी साडीची शिवून घेतलेली आहे. आहेत अजून ड्रेसेस, बट आत्ता सध्या मला एवढाच टाईम होता, सो मी पटकन शूट केलं की माझ्याकडे कोणत्या कोणत्या टाईपचे ड्रेसेस आहेत. अँड बाकीचे जे आहेत मी नेक्स्ट व्हिडिओ करेल त्यासाठी. मला नाही तो खूप लाँग व्हिडिओ होईल. अँड मी इतकं प्रॉपर असं नाही सांगू शकले, बट मी प्रॉपर ड्रेस दाखवलेत आय थिंक. सो तुम्हाला नक्की सांगा तुम्हाला कोणता ड्रेस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.